श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। श्री संत गजानन महाराज शेगाव पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भाविक आणि पालखीसोबत येणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। बैठकीत पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन, मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था तसंच वारकऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, मनपा उपायुक्त सोनाली यादव, नगरसेविका राजश्री दोडमणी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, नगर अभियंता सारिका अकुलवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश चौगुले, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे स्थानिक प्रतिनिधी सुनील फाळके आणि सुनील कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत पालखी सोहळ्याच्या स्थानिक प्रतिनिधींनी महानगरपालिकेकडून दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध सुविधा आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। पाणीगिरणी येथील स्वागतस्थळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी आणि फिरतं स्वच्छता पथक नियुक्त करावं, पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, मुक्कामाच्या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त फोकस लाईटची व्यवस्था करावी, पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावेत, तसंच रुग्णवाहिकेची सुविधा ठेवावी, अशा सूचना मांडण्यात आल्या। सोलापूर शहरामध्ये श्री गजानन स्वामी महाराजांची पालखी या ठिकाणी 18 तारखेला येणार आहे। त्यानिमित्त महानगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे भक्तांचे प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी आज संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। त्या ठिकाणी स्वच्छतेचे विषय असतील व गजानन स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत त्या भक्तांना लाईट असेल, फिरते शौचालय असेल, त्यांना या ठिकाणी जागेवर आपण व्यवस्था करणार आहोत। 18 तारखेला रूपाभवानी मंदिर चौकामध्ये जेव्हा पालखी येणार आहे तिथून हे असेल जो मार्ग आहे त्या मार्गाने जी आपली पालखी येणार आहे त्या पालखीनं त्या ठिकाणी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। कुंभारवेस असेल, कन्ना चौक असेल, राजेंद्र चौकपासून आपल्या उचन प्रशाला या ठिकाणी पालखी येणार आहे त्या ठिकाणी देखील व्यवस्था केलेली आहे आणि उपलक मंगल कार्यालय या ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण जो परतीचा मार्ग आहे तो या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करू सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे काय अडथळे असतील रस्त्यावरचे खड्डे दुरुस्ती करण्याचा आपण सिटी इंजिनियरला या ठिकाणी आदेश दिलेले आहे। हा मार्ग लोकांना सुखकर व्हावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करणार आहोत।